बाप्पाचं विसर्जन आहे. आजची रात्रच बाप्पा आपल्या घरी आहे, उद्या ते त्याच्या घरी जाते. जल्ला मला हे कळत नाही, गणपती बाप्पा घरी गेल्यावर आपल्याबद्दल काय सांगत असेल? अरे वेड्या गप्प बस, असं नसतं. बाप्पाच्या विसर्जनानंतर नवरात्र उत्सव येतो. तो काय घरी जाऊन त्याच्या आईला नाव सांगतो म्हणून देवी येते असं नसतं. बाबा, आज आपण भजन म्हणत रात्रभर जागे राहणार ना? हो, आजची पूर्ण रात्र आपल्या गणरायाच्या चरणी. बरं ठीक आहे, आपण एक खेळ खेळूया. चिनू, तुला खेळ खेळायचा ना? चला बसा बघू. चला चला. आजी, आजीला बोलव गं. वा. जवळ इथे बस. अरे वा, ऋषी काका पण आले. वा वा. या खेळाला काय म्हणतात तुला माहितीच असेल. हो, पासिंग द पिलो. तो खेळो, लाव रे गाणं. अरे बापरे, आता मी काय करू? चला, एवढा काय विचार करतोस? बोल, गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे. गा, ज्याला पाहिजे तर मी बाले डान्स पण करतो. तू गप्रे चिन्या. युवराज, तू गा रे. तुला जे गायचंय ते गा. ठीक आहे दीदी. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. मी गाणं म्हणते. कोणतं गाणं म्हणू? मागतो मी आता. ठीक आहे, गा गा. मागतो मी आता, मागतो आता तुझं. मागतो मी आता, मागतो आता. माझे द्यावे एक जनता तुझं. मागतो मी आता, मागतो मी आता
बाबा, मी त्यासाठी नाहीच रडत आहे. मला गणपतीशी काहीतरी बोलायचंय, त्याला काहीतरी सांगायचंय. पण पण सुरुवात कुठून करू, कशी करू, तेच नाही मला समजत आहे. मी आईशी बोलताना, शाळेतून येताना जाताना सर्वांच काही मला ऐकायला मिळतं. मी बराच वेळा विचारलं आईला, ताईला, सर्वांना विचारलं, तरी पण मला माझं उत्तर कोणी देत नव्हतं. पण मला सगळं कळतं जेव्हा तुम्ही म्हणता ना, कोणाच्या मुलीवर अशी वेळ येऊ नये, याचा अर्थ कळतो मला. हो बाप्पा, या सगळ्यामध्ये मुलींचा काय दोष? मुलगी उच्च शिक्षित असो की मंदिरामध्ये सहारा घेणारी, रोज असंच काही ना काही घडत असतं. बाबा, आम्हाला बोटच आणि बॅटच शिकवून देतात. आम्हाला कळतोही. पण खरं तर हे कोणाला शिकण्याची गरज आहे? हो, आता मंदिर, हॉस्पिटल आणि शाळाही सुरक्षित राहिल्या नाही. बाप्पा, आम्हाला कळले नाही, प्रश्नांचं तू उत्तर देशील का? बाप्पा, तू गणपती आहेस, तू अधिपती आहेस, तू विघ्नहर्ता आहेस, तू रक्षण करतायस. आता तूच आम्हा सर्वांचं रक्षण कर. चला आपण सर्व मिळून गणपतीला साकडे घालूया. हे गणराया, सर्वांना चांगली बुद्धी दे. कोरोनासारख्या महामारीतून आम्हाला वाचवलंस. आता यापुढे फक्त एवढंच कर, या मानवाच्या विनाश बुद्धीला नष्ट कर. कोणत्या एका पुरुषामुळे किंवा कोणत्या एका स्त्रीमुळे मानव जातीला कलंकित करू नको देवा. तेव्हा तुझ्या नामस्मरणात सकाळ संध्याकाळ प्रत्येक घरात धूप अगरबत्ती जळू दे. पण कुणाच्या निषेधार्थ मेणबत्ती लावायला लावू नकोस देवा. सर्व मानव जातीला सद्बुद्धी द्यावी देवा, सद्बुद्धी द्यावी देवा, सद्बुद्धी द्यावी.